तुम्हाला ही स्टोरी आवडत असेल तर आत्ताच जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अधीर मन झाले. भाग 39. आकाश, अनिताजी आणि हेमाजींसोबत मुंबई गाठली आणि ज्या हॉटेलमध्ये गेल्यावेळी मुक्काम केला होता तिथे थोडा वेळ विश्रांती घेतली आणि संध्याकाळी सर्वजण रिसेप्शनला निघाले. हॉटेलमधून त्यांना घेऊन जाणारी कॅब आकाशनं सोयीस्करपणे बुक केली, जी त्यांना रिसेप्शनपर्यंत घेऊन जाणार होती. हेमाजींनी भारी साडी नेसली होती, तर अनिताजींनी हलक्या रंगाची कांजीवरम साडी नेसली होती. आकाशनंही अनिताजींच्या विनंतीवरून ब्लेझर घातला होता. रिसेप्शन स्थळी पोहोचल्यानंतर जोडप्याला भेटवस्तू आणि शुभेच्छा देण्यात आल्या आणि सर्वजण एका टेबलाभोवती बसले. हेमाजी आणि अनिताजी एकमेकांशी बोलत होते आणि आकाश या कंटाळवाण्या पार्टीत बोर होत होता. आकाश इकडे तिकडे बघत टाइमपास करत होता. अचानक त्याला जोलीची आठवण झाली. त्याला आठवलं की जोलीचं मसाज पार्लर रिसेप्शन स्थळापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. त्याने मोबाईल स्क्रीनवर वेळ बघितली. सकाळचे 10:05 वाजले होते. त्याला कल्पना आली, या कंटाळवाण्या पार्टीतून थेट पार्लरमध्ये जाण्याची. आई, तुम्ही सगळे बसा, मी निघतो. आकाश उठून उभा राहिला. पण अचानक का? अनिताजी लगेच म्हणाल्या, मला कंटाळा आलाय. तुला माहित आहे मला अशी गर्दीची ठिकाणं आवडत नाहीत. आकाश म्हणाला. हो, तुला एकटेपणा आवडतो, हेमाजी म्हणाले. मात्र आकाशनं याकडे दुर्लक्ष करत म्हणाला, कॅब इथेच आहे. मी तुमचा नंबर ड्रायव्हरला देतो. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जा, मी माझ्या इच्छेनुसार जाईन. एवढं बोलून आकाश निघून गेला. आकाश मुख्य रस्त्यावर टॅक्सी शोधत असताना त्याच्या मागे येणाऱ्या माणसाचा फोन वाजला. इथूनच निघाला. कुठे जातो ते पहा. हो मॅडम, असं म्हणत त्या माणसाने फोन ठेवला. आकाश टॅक्सी घेऊन पार्लरकडे निघाला. तो माणूसही त्याच्या मागे गेला. 15 मिनिटात आकाश जोलीच्या पार्लरमध्ये पोहोचला. तो पटकन पायऱ्या चढून पार्लरमध्ये पोहोचला. पण आज पार्लरमध्ये कमालीची शांतता होती. कदाचित क्लायंटच्या नावाने पार्लरमध्ये कोणीच नसावे. रिसेप्शन डेस्कही रिकामा होता हे स्पष्ट दिसत होते. कोणी आहे का? टेबलावर हात फिरवत आकाश जरा मोठ्या आवाजात म्हणाला. इथेच त्याचं लक्ष मॅनेजरच्या केबिनच्या अर्ध्या उघड्या दाराकडे वेधलं गेलं. त्यात नाकाला चष्मा अडकवलेली, बफ कट केस असलेली एक मध्यमवयीन स्त्री अगदी राणीसारखी दिसत होती. आकाश त्या दिशेनं निघाला आणि तेवढ्यात मागून जुली आली. कोणाच काय काम आहे? तीन मागे वळलेल्या आकाशकडे बघत म्हटल. जुलीचा आवाज ऐकून आकाशने मागे वळून पाहिले आणि आकाशला पाहताच जुलीला आनंद झाला. हिरो, तू म्हणजे तू मला अजून ओळखतेस. मला वाटलं तू विसरली असशील मला. अरे, तू मित्र बनवल होतस आणि मित्रालाही कोणी विसरतं का मित्रा? आकाशला मिठी मारत जोली म्हणाली. अर्ध्या उघड्या दारातून डोकावणारे ते दोन डोळे आकाशला जरा लाजवत होते म्हणून त्याने जोलीला जरा दूर केलं. इथे आल्यावर वाटलं तुला भेटावं, आकाश म्हणाला. चला भेटू नाही तर, जुली डोळे फिरवत म्हणाली. मला काय हवंय ते तुला माहीत आहे, आकाश नाटकीपणे म्हणाला. पण यार, जुली थोडी गोंधळली. काय झालं? आकाशनं लगेच विचारलं. जुली, तुझ्या क्लायंटला हजेरी लावा, आम्ही नंतर निघू. मॅनेजरच्या केबिनमधून आवाज आला आणि त्याबरोबर जुलीनं पटकन आकाशची कॉलर पकडली आणि त्याला खोलीकडे ओढलं. आकाशही जुलीच्या मागे गेला आणि तो रूमवर पोहोचेपर्यंत आकाशच्या शर्टची बटणं उघडली होती आणि जुली आकाशच्या अंगावर तुटून पडली. दोघांच्याही शरीराने एकमेकांच्या शरीराची इच्छा पूर्ण करतं. एक एक करून सर्व कपडे काढले आणि दोघंही खोलीच्या कोपऱ्यात असलेल्या छोट्याशा पलंगावर पडले. जुलीला वाटत होतं की तिला आकाशचा मनापासून आनंद घ्यायचा आहे, त्याला भोगायचा आहे. तिनं आवेगाने आकाशला दूर ढकललं आणि आकाशला जुलीला आणखी घट्ट पकडायचे होतं. खोलीच्या शांततेत त्यांच्या श्वासोच्छवासाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. त्यांना एकमेकांना मिठी मारायची होती. दोघांचा खेळ तीव्र होता, त्यामुळेच दोघांच्याही शरीरात पण दोघांची पकड मजबूत झाली. बराच वेळ एकमेकांत हरवून गेल्यावर अखेर दोघेही शांत झाले. जुली अजूनही डोळे मिटून आकाशच्या छातीवर डोकं ठेवून पडली होती. अचानक आकाशचा फोन वाजला. आकाशनं बेडवर हात हलवत फोन शोधायचा प्रयत्न केला आणि शेवटी फोन हातात आला. फोनच्या स्क्रीनवर आईचं नाव दिसलं. आकाशनं लगेच फोन उचलला. जुली अजूनही आकाशच्या मिठीत झोपली होती. कुठे आहेस बेटा? आम्ही हॉटेलवर पोहोचलो आहोत, अनिताजी विरुद्ध टोकाकडून म्हणाल्या. मी जवळच आहे आई, मी येतोय थोड्या वेळाने, आकाश म्हणाला आणि तो तिकडं झोपला होता तिथून उठला.
जुली उठून बसली आणि मादक नजरेनं आकाशकडे बघत विचार करत होती. काय विचार करते जुली? आकाश शर्टचे बटन लावत म्हणाला. तुम्ही जात आहात का? हो, यावेळी आई पण आली आहे म्हणून आता जायचं आहे. आकाश कपडे घालू लागला. तू पुन्हा कधी येशील? जुलीनं चादरीनं अंग झाकून विचारलं. मला उद्या राहायचं असेल तर उद्या नक्की येईन. नाहीतर मी पुन्हा मुंबईला येईपर्यंत तुला थांबावे लागेल. आकाश जुलीच्या गालावर हात मारत म्हणाला. हे हिरो? जुली आकाशकडे बघत म्हणाली. हो, जुली बोल. आकाशनंही जुलीकडे बघत उत्तर दिलं. तू खरंच मला तुझा मित्र मानतोस? जुलीनं विचारलं. हो, तुला काही शंका का आहे? आकाशनं उत्तर दिलं. मला विश्वासच बसत नाही की कोणी मला त्यांचा मित्र बनवू शकेल. जुली जरा गंभीरपणे म्हणाली. जुली, मैत्रीसाठी दोन लोकांची गरज असते. ती व्यक्ती कोण आहे याने काही फरक पडत नाही. ते काय करतात, ते कुठून आले आहेत याच काही फरक पडत नाही, समजलं? आकाशनं जुलीला समजावून सांगितलं. तुम्ही खरोखर वेगळे आहात. इतरांपेक्षा वेगळे आहात. जुली डोळा मारत म्हणाली. चल आता, मी निघतो. तुझे पैसे घे. आकाश 10,000 रुपये जुलीकडे देत म्हणाला. आकाश पैसे घेताना संकोच करत असलेल्या जुलीकडे बघत म्हणाला. जास्त विचार करू नकोस. घे पैसे घे. घोडा घास से दोस्ती करेगा तो क्या? हे ऐकून जुली हसली आणि आकाश निघून गेला. वाटेत आकाशनं मॅनेजरच्या केबिनकडे नजर टाकली. का माहित नाही पण ती बाई अजूनही आकाशचं लक्ष वेधून घेत होती. आकाश खाली पार्लरमध्ये पोहोचला आणि टॅक्सी शोधत होता पण त्याला आजूबाजूला एकही टॅक्सी दिसत नव्हती. आकाश इकडे तिकडे फिरत होता आणि त्याच्या समोर एक गाडी थांबली. आकाश गाडीकडे बघत होता. खिडकी खाली होती आणि त्यात ती मॅनेजर महिला बसली होती. मी तुम्हाला काही मदत करू शकते का? जेंटलमन. आकाशनं क्षणभर बाईकडे पाहिलं आणि धक्काच बसला. काय बोलावं ते आकाशला कळेना. मी तुला कुठेतरी सोडू का? ती बाई मग आकाशकडे बघत म्हणाली. नाही, नाही, मी मॅनेज करेन. आकाश जरा सावधपणे म्हणाला. हे गाईज, आकाश त्या महिलेची मदत घ्यायला तयार होईल का? कोण असेल ती महिला? जाणून घेण्यासाठी वाचत राहा. अधीर मन झाले. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.